नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की अर्जुन आता कशा प्रकारे आता महिपत विरुद्ध पुरावे गोळा करून महिपतला तर जेलमध्ये घालवणारच, त्याचबरोबर आता तो प्रियाचा देखील खरा चेहरा म्हणजेच प्रिया ही महिपतला सामील आहे ही गोष्टसुद्धा घरातल्यांसमोर सिद्ध करणार। आता नेमकं अर्जुन हे सगळं कसं करणार, काय घडणार, सगळं काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप वगैरे न करता पूर्ण नक्की पहा। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर इथे आता अर्जुन हा म्हणत असतो की कोर्टामध्ये माझे अशील मधुकर पाटील यांच्यावरती आश्रमात विलास मर्डर केसबद्दल आधीच एक कारवाई सुरू होती आणि आता पुन्हा त्यांच्यावरती हा दुसरा खुनाचा आरोप झाला आहे, जो की त्यांच्याच आश्रमात राहणाऱ्या हरीश नावाचा व्यक्तीचा होता आणि आता मला त्याबद्दलचे पुरावे आणि साक्षीदार सिद्ध करायचे आहेत। आणि त्यानंतर आता अर्जुनने केस व्यवस्थित सगळं काही सॉर्ट आऊट केल्याच्यानंतर महिपतला दोन्हीही केससाठी चौकशी देण्यात यावी असं तो म्हणतो। त्याबरोबर आता कोर्ट ही गोष्ट मान्य करतं आणि मग महिपतला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं। आता इकडे महिपतला पोलीस कस्टडी तर मिळालेली असते, पण जर जेलमध्ये गेल्यावर तरी गप्प बसेल तर मग तो महिपत शिखरे कसा काय? महिपत आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे ह्या विचारानेच आतमध्ये जाताना गेलेला असतो, पण मग इथून बाहेर पडायचं तरी कसं? मग यासाठी उत्तम आणि एकमेव मार्ग आता त्याच्यासमोर उरलेला असतो, तो म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख। आता दामिनीबाईंना भेटायला त्याने बोलवलेलं असतं। आता दामिनी ही त्याला भेटायला आलेली असते आणि साक्षीलासुद्धा महिपतला भेटायचं असतं, त्यामुळे आता साक्षीसुद्धा दामिनीबरोबर महिपतला भेटण्याकरता आलेली असते। आता दामिनीला तो सांगतो की मला काही करून तुम्ही या जेलच्या बाहेर काढा म्हणजे काढा, तुम्हाला किती पैसे लागतात ते मी तुमच्याकडे वत्तो। त्याबरोबर दुसरीकडे साक्षी ही सुद्धा महिपतला सांगत असते, अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, मी सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन। त्याबरोबर महिपत हा तिला म्हणत असतो, तू माझी काळजी नको करू, तू स्वतःला सांभाळ आणि फक्त व्यवस्थित राहा आणि त्या आड्याकडे बघत बसू नको घरी जाऊन। त्याबरोबर आता साक्षी त्याला सांगत असते की नाही बघत बसणार, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या। त्यानंतर आता दामिनी ही महिपतला सांगते, तुमची ती प्रिया आहे ना, तिला सांगा की तिकडे ज्या काही गोष्टी घरामध्ये घडतील, अर्जुन छोट्यातली छोटी कुठली स्टेप घेणार आहे त्याकडे बारकाईने लक्ष ठेव आणि मला सांग। आणि मग महिपत हे एवढं महिपतला सांगून ती तिकडनं निघून गेलेली असते। महिपत लगेचच प्रियाला बोलवून घेतो। आता मात्र इकडे प्रिया विचार करत असते की आता हा महिपत स्वतः तर अडकलेला आहे आणि आता मलासुद्धा स्वतःला भेटण्यासाठी बोलवून घेतोय, नेमकं याचं माझ्याकडे काय काम असेल? हा मला पण अडकवेल का? जाऊ की नको याला भेटायला? नाही, जावं तर लागेलच। जर मी याला आत्ता भेटायला गेली नाही तर मग हा पुन्हा काहीतरी नवीन उपद्व्याप वाढवून ठेवेल आणि ते माझ्यासाठी चांगलं नाही होणार। नाहीतर गेल्या वेळेसारखं बिश नको जीव घेऊ घ्यायचा हा माझा, त्यापेक्षा मी भेटायला जाते असा विचार ती करून महिपतला भेटायला जायचं ठरवते। तर आता बरोबर त्याच दिवशी अर्जुनसुद्धा जेलमध्ये जाणार असतो, कारण त्याला पिंट्याला भेटायचं असतं, पिंट्याची चौकशी अर्जुनला करायची असते। अर्जुन हा सायलीला सांगतो, चल बायको मी निघतो आणि मी आज जेलमध्ये जाणार आहे त्या पिंट्याला भेटायला। आणि मग अर्जुनसुद्धा तिकडनं निघून गेलेला असतो। पण बरोबर आजच अर्जुन पिंट्याला भेटायला जेलमध्ये जाणार आहे ही गोष्ट प्रियाला माहीत नसते आणि त्यामुळे आता प्रियासुद्धा महिपतला भेटण्यासाठी घरातून अगोदरच निघून गेलेली असते। आता महिपत आणि प्रियाची भेट झालेली असते। महिपत हा प्रियाला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजच्या नंतर त्या घरामध्ये सुभेदारांमध्ये काय बोलणं होतं, तो अर्जुन सुभेदार आणि त्याची ती बायको काय ठरवतात आणि कसं करतात ह्याच्या प्रत्येकातल्या प्रत्येक बारीक गोष्टीकडे तुझं लक्ष राहिलं पाहिजे। सुई एवढी गोष्टसुद्धा तुझ्या नजरेतून चुकता कामा नये आणि ते सगळं काही तू त्या दामिनी देशमुखला सांगायचं। त्या वकिलींबाईंनी हा तुझ्यासाठी निरोप दिला आहे आणि जर तू असं केलं नाही तर मग माझी बंदूक आणि तुझी खोपडी एक होऊन जाईल, हे लक्षात ठेवायचं। त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो तुम्ही सारखी धमकी कसली हो देता? त्याबरोबर महिपत म्हणतो, ते तुझं टॉनिक आहे, तुला त्याची सारखी गरज पडते म्हणून तुला द्यावं लागतं, नाहीतर मग तू बिथरतेस, तू स्वतःला जास्त शहाणी समजतेस। त्याबरोबर प्रिया म्हणते, तुम्हाला माहिती आहे का आता मला काय खोटं बोलून घरातून बाहेर पडावं लागले? अहो घरातलं जर माझ्या कोणी मला इथे आलेलं बघितलं तर
काय होईल, मलासुद्धा तुमच्याबरोबर इथे तुरुंगात येऊन बसावं लागेल. स्वतः तर अडकला आणि मलाही अडकवाल. त्यावर महिपत म्हणतो, 1 मिनटं, तुला कोण बोललं मी अडकलो आहे म्हणजे तू नाही अडकली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या किल्लेदारची खरी पोरगी नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन हा आता पिंट्याला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. आता अर्जुन हा जात असताना त्याची नजर प्रियावरती आणि महिपतवरती पडते. अर्जुन विचार करतो, ही इथे काय करते. अर्जुन प्रियाचे 2-3 फोटो आणि एक व्हिडिओसुद्धा बनवून घेतो महिपत बरोबर आणि मग तो पिंट्याला भेटायला येतो. खरं तर अर्जुन हा त्याच वेळी प्रियाला जाऊन रोखू शकत असतो, पण तो विचार करतो की जर मी आत्ता गेलो तर माझी पिंट्याला भेटण्याची जी वेळ आहे ती चुकून जाईल, कारण त्याने कोर्टाकडून स्पेशल परमिशन मिळवलेलं असतं पिंट्याला भेटण्यासाठी. मग अर्जुन पिंट्याला भेटायला आलेला असतो आणि आता तो पिंट्याला सांगत असतो, हे बघ पिंट्या, तू उगाचच्या उगाच खोटं बोलू नकोस, कारण मला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहिती आहे की हरीशचा खून तू केलेला नाही आहेस. त्यामुळे जर तू खरं बोललास तर मी तुला या सगळ्यातून व्यवस्थित सुखरूप बाहेर काढू शकतो. आता पिंट्या मनातल्या मनात विचार करतो, काय करू, सांगू की या वकील साहेबांना सगळं खरं. नाही, नको. जर मी यांना खरं सांगितलं आणि त्या शिखरेला कळलं तर तो मला जिवंत नाही सोडणार, आणि तसंही तो मला म्हणाला आहे ना की या सगळ्यातून तोच मला बाहेर काढेल म्हणून. मग जाऊ दे, यांच्याशी खरं बोलायची काय गरज आहे. अर्जुनला तो विचारतो, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला आणखी स्पष्ट करून मला काय बोलायचं आहे ते सांगतो. आणि मग तो सांगायला लागतो, हे बघ, मला माहिती आहे तू हरीशचा खून केलेला नाही आहेस. हरीशचा खून महिपतने केला आहे आणि त्याने हा आळ तुला फक्त स्वतःवर घ्यायला लावला आहे आणि तू तेच करतोयस, पण असं करू नकोस. त्याबरोबर आता पुन्हा एकदा पिंट्या सांगायला लागतो की नाही नाही, मी का घेऊ कुणी दुसऱ्यानं केलेल्या खुनाचा आळ स्वतःवर. मीच केला आहे त्या हरीशचा खून. मी कोणाचा आळ वगैरे स्वतःवर घेत नाही आहे. मला माहिती आहे ना मी केला आहे खून तर मीच केला आहे खून, आणि आता मला याच्यावरती पुढं काय बी बोलायचं नाही आहे. तुम्ही जा इकडनं. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला बोलायचं नसलं तरी बोलावं लागेल, कारण मी वकील आहे आणि तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. जरी तू इथे उत्तर दिली नाहीस तरी मी तुला कोर्टात हे सगळे प्रश्न विचारेन. त्यामुळे तू मला एकट्याच सगळं खरं सांगून टाक. बरं, तू खून केलायस असं आपण धरून चालू. मला सांग, तू खून का केलास, तुझ्याकडे काय कारण होतं. त्यावर तो म्हणतो, ते मी त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले होते आणि ते पैसे त्यांनी मला परत केले नव्हते. परत मागत होतो तर ते नाही म्हणत होते. मग रागाच्या तेसात मी त्यांचा खून केला. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, बापरे, एवढी किती मोठी रक्कम होती ती. 1 कोटी, 5 कोटी की यापेक्षाही जास्त. त्याबरोबर लगेचच आता बिचारा पिंट्या गडबडतो. अर्जुन म्हणतो, हे बघ, अरे मला माहिती आहे की तू खून केलेला नाही आहेस, तू खोटं बोलतोयस, आणि तुला माहिती नसेल म्हणून आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो. खुनाच्या आरोपाखाली जी शिक्षा होते की नाही, ती छोटी मोठी शिक्षा नसते. 6 महिने तुरुंगात राहिला, नंतर बाहेर सोडून आला किंवा जामिनावर बाहेर आला, बेल मिळाला, असं काहीही त्याच्यामध्ये नसतं. खुनाच्या आरोपाखाली 2च शिक्षा होतात, एक तर फाशी, नाहीतर जन्मठेप. त्यामध्ये तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. आता मात्र अर्जुनने असं सांगितल्याबरोबर इकडे पिंट्या हा घाबरतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, अजूनही जर तुला काही बोलायचं नाही आहे तर तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस. आता मला वाटत नाही की तुझं कुटुंबीयसुद्धा एवढं श्रीमंत असेल तुझ्याकडे बघून की तुझ्या जाण्याने त्यांना काही फरक पडणार नाही. कदाचित त्यांना फरक पडेल, पण जर आता तुला या गोष्टींचा विचारच नाही करायचा आहे तर मी जातो. आता खरं तर अर्जुनने हे सगळं बोलून खरं तर पिंट्याला थोडंसं इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं. आता अर्थात जिथे फॅमिलीचा विषय येतो, कुठलीही व्यक्ती जरा कमकुवत होतेच. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बघ, तुला शेवटची संधी देतो, खरं सांगतोयस. पिंट्या काही बोलत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता मी निघतो. आणि मग अर्जुन हा माझा वेळ मी वाया घालवणार नाही असं म्हणून तिकडनं उठून निघत असतो. त्याबरोबर पिंट्या अर्जुनला हाक मारून थांबवतो. थांबा साहेब, मी सांगतो तुम्हाला सगळं खरं, पण ह्या सगळ्यामुळं माझ्या जीवाला काही धोका नाही ना होणार. त्यावर लगेच अर्जुन सांगतो, काहीच नाही होणार तुला, एकदम व्यवस्थित राहशील, उलट या जेलच्या बाहेर पडशील. मग लगेचच आता पिंट्या सांगायला लागतो, साहेब, मी महिपत साहेबांच्या त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती नवीनच कामाला लागलो आहे. मी तिथं वॉचमन आहे पुढच्या गेटला. माझ्या बहिणीचं लग्न होतं 6 महिन्यापूर्वी. त्यासाठी मला पैशांची निकड होती, म्हणून मी आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागितले, पण त्यांनी मला पैसे नाही दिले. तो म्हणाला की मी अशा अंगावर पैसे देत नाही. पैशांची नड होती. मी पैसे इकडनं तिकडनं कोणाकडनं मिळत आहेत का ह्याचा लय प्रयत्न केला, पण पैसे काही मिळत नव्हते. मी माझ्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांकडनं पण थोडेफार पैसे उसनं घेतले, पण ती लोकं पण माझ्यासारखीच, त्यांच्याकडे तरी एवढे पैसे कुठून येणार. मग ही गोष्ट महिपत शिखरेला कळली आणि त्यांनी मग मला एक मोबाईल दिला आणि सांगितलं की हा मोबाईल मी ज्या नंबरवरती मेसेज करायला सांगेन त्याच नंबरवरती मेसेज करण्यापुरती आणि फोन करण्यापुरती वापरायचा, आणि
ह्या नंबरवरून तीच व्यक्ती त्या लोकांशी बोलते असं त्यांना भासवायचं. मी जितकं बोलायला सांगेन तितकंच बोलायचं आणि त्यासाठी त्यांनी मला भरपूर पैसे दिले होते. तो नंबर कोणाचा होता, हरीश नावाची व्यक्ती कोण होती, यातलं काहीच मला माहीत नाही आहे. अर्जुन त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतो आणि म्हणतो ठीक आहे, काहीच हरकत नाही. आता आपण कोर्टामध्ये तुला माफीचा साक्षीदार बनवू, पण आता जे स्टेटमेंट दिलं आहेस तुला तेव्हाही तेच स्टेटमेंट द्यावं लागेल, तरच या सगळ्यातून सुटशील. जर तिथे गेल्याच्या नंतर थोडंसं जरी इकडचे शब्द तिकडे किंवा या स्टेटमेंटमध्ये काही फेरफार केलीस ना, तर मात्र तू पूर्ण अडकशीला. खोटं बोलतोयस या शिक्षेखाली आणखीन काहीतरी तुला शिक्षा होईल. त्याबरोबर लगेचच पिंट्या खरं बोलायला तयार होतो. आता अर्जुन ठरवतो की आता मी महिपतला सोडत नाही. त्यानंतर आता पिंट्याची आणि अर्जुनची भेटण्याची वेळ संपलेली असते. अर्जुन हा पिंट्याला सांगत असतो, आता जे माझ्याशी बोललायस ते इतर कोणाशीही बोलू नको. याची वाच्यता कुठेही होता कामा नये की तू मला सगळं खरं सांगितलंयस. त्याबरोबर आता पिंट्या अर्जुनला ठीक आहे सांगतो. त्यानंतर अर्जुन हा पुन्हा एकदा तिथून कोर्टाच्या बाहेर पडत असतो. आता जेलच्या बाहेर पडत असताना अर्जुनला पुन्हा एकदा प्रिया तिथेच महिपतजवळ बोलत असलेली दिसते. अर्जुन लगेचच प्रियाच्या जवळ जातो. आता प्रिया ही अर्जुनला बघते, महिपतसुद्धा अर्जुनला बघतो. तर प्रिया ही महिपतबरोबर बोलत असते, तुम्ही उगाचच्या उगाच मला प्रत्येक वेळेस बोलवून घ्याल आणि मी येईन असं तुम्हाला वाटतं का? मी काय रिकाम टेकडी आहे का? अर्जुन तिकडे येऊन प्रियाला विचारतो, काय विषयावर चर्चा करताय आणि तू इथे याला भेटायला आलीच का आहेस? प्रिया म्हणते, याच्याशी तुझं काय घेणं देणं? तुझा काय संबंध? तू इथे कशाला आलायस मग? त्यावर अर्जुन म्हणतो, तू विसरत असशील तर तुला पुन्हा एकदा सांगतो, मी एक वकील आहे. त्यामुळे कोर्ट, पोलीस आणि चोर, गुंड, लफंगे यांच्याशी माझा संबंध हा येतच असतो आणि ही सगळी लोकं एकतर कोर्टात तरी सापडतात, नाही तर पोलीस स्टेशनमध्ये तरी. आता प्रिया अर्जुनबरोबर उलट उलट बोलत असते. अर्जुन प्रियाचा सरळ हात पकडतो आणि तिला घरी घेऊन येतो. अर्जुनने तिला असं हाताला धरून रागात एवढं खेचत घरी आणलेलं बघून कल्पना विचारते, अर्जुन अरे काय पद्धत आहे ही? तुझ्या भावाची बायको आहे ती, हात सोड पहिला तिचा. अर्जुन म्हणतो, तिचा हात मी आवडीने पकडलेला नाहीच आहे मॉम, आणि असा जोरात प्रियाचा हात तो खाली फेकून देतो. त्याबरोबर आता कल्पना ही त्याला विचारत असते, नेमकं घडलंय काय अर्जुन? तू तन्वीचा हात असा एवढा हिसकावून का टाकलास? त्यावर अर्जुन म्हणतो, तुझ्या लाडक्या सुनेलाच विचारते मॉम. त्याबरोबर आता मात्र इकडे प्रिया ही काही बोलत नसते. मान खाली घालून प्रिया ही गुपचूपपणे तिथे उभीच राहिलेली असते. त्याबरोबर लगेचच इथे आता अर्जुन हा म्हणायला लागतो की एक मिनटं मी सांगतो, कारण तुझी लाडकी सून आता तोंडातून एक अक्षरही काढणार नाही, बरोबर ना तन्वी? आणि मग अर्जुन सांगायला लागतो की तुझी लाडकी एकुलती एक सून आज घराच्या बाहेर पडली होती महिपत शिखरेला जेलमध्ये भेटायला जाण्यासाठी. आता अर्जुनने हे सांगितल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन पुढे सांगत असतो की मी पिंट्या नावाच्या त्याच केसमधल्या एका आरोप्याला भेटण्यासाठी तिथे गेलो होतो आणि तिथे ही मला दिसली. मी हिला विचारलं की ही तिथे काय करते, तर हिने मला उलट उत्तरं दिली, म्हणून हिला थेट मी घरी घेऊन आलो. त्याबरोबर आता प्रतापला ही गोष्ट ऐकून खूप जास्त राग येतो आणि प्रताप हा प्रियाला विचारतो, तन्वी अर्जुन जे काही बोलतोय त्यात तथ्य आहे का? ते सगळं खरं आहे का? त्यावर प्रिया म्हणायला लागते, बाबा अहो काय विश्वास ठेवताय तुम्ही या अर्जुनवरती? तुम्हाला वाटतंय का मी असं काहीतरी करेन म्हणून? मी त्या महिपत शिखरेसारख्या नीच आणि नालायक माणसाला भेटायला जाईन ज्याने माझ्या नवऱ्यावरती काही गरज नसताना हल्ला केला होता, माझ्या नवऱ्याच्या जीवाचा खेळ केला होता. अहो गेल्या वेळेस मी त्याला चांगलं खडसावून आणि दरडावून आली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा मला भेटायची इच्छाच राहणार नाही. मी कशाला जाऊ त्याला भेटायला? मी त्याला भेटायला वगैरे काही गेले नव्हते. माझं एक थोडं काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते. त्यावर लगेचच सायली प्रियाला सांगत असते, हे बघ प्रिया, तू किती खरं बोलत असशील आणि किती खोटं हे तुझ्या जीवाला, मला आणि अर्जुन सरांना बरोबर माहिती आहे. पण आई ह्या साध्या आहेत आणि त्या तुझ्यावरती विश्वास ठेवत आहेत. याचा चुकीचा फायदा घेऊ नकोस. जर तू महिपतला भेटायला गेली असशील तर ते खरं ताबडतोब कबूल कर, कारण मी माझ्या नवऱ्याला अगदी व्यवस्थित ओळखते. तो उगाचच्या उगाच कोणावरच खोटे आळ करणार नाही. तू भेटायला गेली असशील आणि हे त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं असेल, म्हणूनच ते एवढे ठामपणे सांगतायत. आता खरं तू बोल. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, ए तू गप ग, तू उगाचच्या उगाच कशाला आमच्या मध्ये बोलतेस? तुला त्यातलं काही कळतं का किंवा त्यातलं काही माहीत आहे का? हे बघा बाबा, अहो मी खरं सांगते, मी खरंच त्या महिपत शिखरेला भेटायला गेले नव्हते. मला काय गरज त्या नालायक माणसाला भेटायला जाण्याची? मी फक्त त्या दिवशी त्याला कोर्टात पाहिला होता आणि त्यानंतर मी त्याच्याशी काही संबंध ठेवलेला नाही आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता जर तुला खरं नाहीच बोलायचं तर मग पुन्हा घराचं कोर्ट करावंच लागेल. त्यावर सगळेजण त्याच्याकडे पाहायला लागतात. तर अर्जुन म्हणतो, एक मिनटं मॉम, आणि मग तो आता कल्पनाला, प्रतापला, सायलीला सगळ्यांनाच प्रिया आणि महिपतचा व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये ते दोघंजण एकमेकाबरोबर बोलत असतात. तो व्हिडिओ बघून कल्पनाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तिची लाडकी सून खरोखर एका गुंडाला भेटायला गेली आहे. ते बघून ती विचारते, जर तू भेटायला गेली नव्हतीस तन्वी महिपतला तर मग हे सगळं काय आहे?
का खोटं बोललीस तू पुन्हा आमच्याशी? त्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणत असतो, मला तर वाटतच होतं ही मुलगी आपल्याबरोबर आतासुद्धा खोटं बोलते. साक्षीच्या वेळेससुद्धा हिने तिची आणि हिची मैत्री लपवून ठेवली होती आणि आपल्याशी खोटं बोलत राहिली आणि आतासुद्धा ही खोटंच बोलते. कल्पना, अगं तुझ्या लक्षात येत आहे का ही मुलगी किती खोटारडी आहे ते? ही प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर फक्त खोटं आणि खोटंच बोलत आलेली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुनने पुन्हा एकदा कोर्टाची हिअरिंग मागून घेतलेली असते आणि आता अर्जुन कोर्टामध्ये सांगत असतो की माझे येशील मधुकर पाटील यांच्यावरची जो दुसरा खुनाचा आळ होता, म्हणजेच हरीश या नावाच्या व्यक्तीचा, त्याबद्दलची आजची हिअरिंग आहे आणि आजच्या या हिअरिंगमध्ये मला माझ्या अशिलांनी खून केलेला नाही आहे यासाठी पुरावे सादर करायचे. आता कोर्टातून लगेचच अर्जुनला पुरावे सादर करण्याची परवानगी मिळते. अर्जुन हा पुन्हा एकदा पिंट्याला कोर्टासमोर उभा करतो आणि आता पिंट्याला सांगतो की तुम्ही मला जे स्टेटमेंट दिलं आहे आता तेच कोर्टाला खरं खरं सांगा. त्याबरोबर लगेचच आता पिंट्या हा बोलायला सुरुवात करतो. नमस्कार सर, माझं नाव पिंट्या. मी नवीनच महिपत शिखरे यांच्या एका कन्स्ट्रक्शन साईडवरती वॉचमन म्हणून कामाला लागलो आहे. माझी परिस्थिती गरीब आहे. मला 4-5 बहिणी आहेत. त्यातल्या माझ्या एका बहिणीचं लगीन होतं. लग्नासाठी मला पैशांची गरज होती. बहिणीला लग्नात मला आहेर वगैरे करून द्यायचे होते. पै पाहुणे येणार होते. पैशांची गरज जास्त होती म्हणून मी माझ्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागितले. कॉन्ट्रॅक्टरने सांगितले अंगावरती पैसे आम्ही असे देत नाही, जितकं काम तू करशील तितकेच पैसे तुला मिळणार. मी माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांकडनं थोडेफार पैसे गोळा केले. आता ते सुद्धा माझ्यासारखेच गरीब आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनंही मला फार काही पैसे मिळाले नाही. मग मी इकडनं तिकडनं बाहेरनं बँके वगैरेतून कर्ज मिळतं आहे का बघण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण मला कुठूनच कर्ज मिळत नव्हतं, कारण माझी नोकरी ही कमी पगाराची होती. मग शेवटी ही गोष्ट महिपत शिखरेंना कळाली आणि ते मला पैसे द्यायला तयार झाले. त्यांनी मला 25 लाख रुपये दिले आणि एक मोबाईल दिला आणि सांगितलं की हा मोबाईल चालू ठेवायचा आणि या मोबाईलवरून मी जेवढे आणि ज्या लोकांना सांगेन तेवढ्यांनाच फोन आणि मेसेज करायचे आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांच्याबरोबर हरीशच बोलतो आहे. मला पैशांची निकड होती, त्यामुळं मला जेवढं सांगितलेलं आमच्या साहेबांनी मी तेवढंच केलं. हरीश कोण आहे कोण नाही मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि काही दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुला जो मोबाईल दिला आहे तो आता बंद कर आणि कायमचा तुझ्या गावी निघून जा. मी बोलवेपर्यंत परत येऊ नकोस. तुला जे काही पैसे वगैरे लागतील ते इथून मी पोच करत जाईन. मग मी तिकडनं निघालो होतो आणि त्याच दिवशी या साहेबांनी आणि आणखीन एक दुसरे साहेब त्यांच्याबरोबर होते. त्यांनी मला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्यानंतर तर हे सगळं घडलं. त्याबरोबर आता हे सगळं कोर्टाच्या समोर आल्याच्यानंतर महिपत शिखरे हा स्वतः एक खुनी आहे, महिपतनेच हरीशचा खून केलेला आहे ही गोष्ट कोर्टासमोर सिद्ध झालेली आहे. त्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो विलासचं सुद्धा महिपतबरोबर कनेक्शन होतं, याचं मी आधीच कोर्टापुढे पुरावे सादर केलेले आहेत. मग कशावरून? हे दोन्ही खून महिपतनेच केलेले नाही आहेत. आता हरीशचा खून तर महिपतने केला आहे हे मी कोर्टासमोर सिद्ध केलेलंच आहे, पण विलासचा खूनसुद्धा महिपतने करण्याची शक्यता आता जागी होते असं सुद्धा अर्जुन कोर्टासमोर बोलतो. त्यानंतर आता हरीशच्या खुनाबाबत विलासला महिपतला जन्मठेपेची शिक्षा झालेली असते आणि कोर्टाने हेही सांगितलेलं असतं की जर विलास मर्डर केसमध्ये सुद्धा महिपत शिखरे यांचा हात निघाला तर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल, कारण त्यांच्यामुळे एका निरपराध निर्दोष व्यक्तीला इतक्या दिवसांपासून तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्याचबरोबर त्यांना फिजिकली आणि मेंटली या गोष्टींचा टॉर्चर झालेला आहे आणि त्यांचं आश्रमही लॉक लावून ठेवण्यात आलेलं आहे, सील करण्यात आलं आहे. त्यामुळे जर या सगळ्यामध्ये त्यांची चूक नसेल, ते निर्दोष असतील आणि महिपत शिखरेने बळजबरीने त्यांना अटकवलं असेल तर मात्र महिपत शिखरेला याची शिक्षा मिळेल आणि ही शिक्षा एकच असेल, ती म्हणजे फाशी किंवा जन्मठेपपर्यंत शिक्षा. आता या दोघांपैकी एक कोणती तरी शिक्षा त्याला सुनावली जाणारच असते. आता मात्र दामिनी देशमुखने डोक्याला हात लावलेला असतो. तिला आता कळत नाही आहे की आपण काय करायचं, महिपत शिखरेला आपण जेलच्या बाहेर कसं काढायचं. तर दुसरीकडे आता कल्पनाला प्रताप हा म्हणत आहे की बघितलंस ना कल्पना, आतासुद्धा तुझी लाडकी सून तुझ्याशी खोटं बोलली. अगं सायली फक्त आपल्याबरोबर एक खोटं बोलली, तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं. ती गोष्ट तिने आपल्यापासून लपवली, पण त्या खोट्याचा आपल्या कोणालाही काही त्रास नाही झाला किंवा त्याचा आपल्या घरावरही कोणता वाईट परिणाम नाही झाला. पण तन्वी ही वारंवार आपल्याबरोबर खोटं बोलत असते आणि या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो आणि तिने तर ती आपल्यापासून किती मोठमोठ्या गोष्टी लपवल्यात, पण त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. फक्त सायली खोटं बोलली, सायलीने एक चूक केली ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेवली आहेस. आता ती गोष्ट विसर आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर.
तर आता मात्र कल्पना ही प्रतापला काहीच उत्तर देत नाही आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता पुन्हा एकदा प्रियाचा हा खोटारडेपणा अर्जुनने घरातल्या सगळ्यांच्या समोर आणून उभा केलेला आहे. मग आता तरी घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडली जाईल का? आणि सगळेजण सायली आणि अर्जुनवरती विश्वास ठेवतील का? की पुन्हा एकदा प्रिया काहीतरी नवीन प्लॅन, काहीतरी नवीन खोटं नाटक रचून सगळ्या घरातल्यांना सांगेल आणि सगळ्यांचा विश्वास तिच्यावर बसेल? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता अर्जुनने एका हरीश मर्डर केसमध्ये तर महिपतला अडकवलं आहे, पण आता पुढे विलास मर्डर केसमध्ये सुद्धा महिपतचा हात आहे, ही गोष्ट अर्जुन कोर्टापुढे सिद्ध करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आपले रोजचे व्हिडिओ पाहायला लागतील. त्यामुळे व्हिडिओ रोज पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब त्यासाठी करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पब्लिक केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं मिळून जाईल आणि व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की लाईक करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.